बघा मित्रांनो, आजच्या काळात क्रिएटर्स खूप जास्त त्रस्त आहेत, कारण आधीसारखे व्ह्यूज आता येत नाहीत. याचं एक कारण म्हणजे IPL आणि क्रिकेट मॅच. लोक जास्त एंटरटेनमेंटसाठी क्रिकेट पाहतात, त्यामुळे नॉर्मल क्रिएटर्सच्या व्हिडिओवर कमी व्ह्यूज येतात. जर एखादी स्पेशल न्यूज असेल किंवा कोणी स्पेशल ट्रेंड फॉलो करत असेल तर कदाचित त्याला व्ह्यूज मिळतात. पण इथे एप्रिल 2026 मध्ये युट्यूबने आणखी 4 हिडन अपडेट दिले आहेत आणि अपडेट खूप वाईट ठरू शकतात. हे 4 अपडेट इतके खराब आहेत की हे अपडेट काय आहेत आणि ते इतके वाईट का आहेत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सोबत समजावून सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा अपडेट बद्दल सर्वात आधी मीच तुम्हाला माहिती देतो. आता पहिला अपडेट म्हणजे बेल नोटिफिकेशन चेंज. हा अपडेट खूप मोठा आहे. अनेक वर्षापासून युट्यूबवर एक वेगळीच पद्धत चालत होती. तुमच्या 10 व्हिडिओंपैकी 6 ते 7 व्हिडिओ पाहिले नाहीत किंवा स्किप केले तर अशा प्रेक्षकांनी बेल नोटिफिकेशन ऑन केले असले तरी युट्यूब त्यांना नोटिफिकेशन पाठवणे बंद करेल. म्हणजेच युट्यूब आता फक्त रेग्युलर ऑडियन्सची नोटिफिकेशन पाठवेल. पण जर एखाद्या प्रेक्षकाने तुम्हाला सबस्क्राईब केले असेल आणि नोटिफिकेशनही ऑन केले असेल, पण तो तुमचे व्हिडिओ कधीच पाहत असेल, तर नक्कीच अशा लोकांना आता नोटिफिकेशन पाठवणे बंद करणार आहे. हे खूपच वाईट अपडेट आहे. यामुळे थेट तुमचे व्ह्यूज कमी होतात, कारण आधी नोटिफिकेशन जात असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तुमची ऑडियन्स व्ह्यूज देत होती, पण आता नोटिफिकेशन जाणेच बंद होईल. म्हणजे जी ऑडियन्स बिझी आहे आणि कधी तुमचे व्हिडिओ पाहते त्यांना नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात कमी व्ह्यूज मिळू शकतात. दुसरे अपडेट म्हणजे हिस्ट्री ब्लॉक होम पेजवर दिसत होता. जर युट्यूबवर लॉग इन केलेले असले तर तुम्हाला व्हिडिओ होम पेजवर दिसायचे. आधी जर लॉग इन केले नव्हते तरी व्हिडिओ दिसायचे. मधल्या काळात एक अपडेट आले, त्यांनी लॉग इन केलेले नाही त्याचे होम पेज रिकामे दिसेल. पण आता आणखी एक अपडेट आहे, हिस्ट्री ब्लॅक होम पेज. याचा अर्थ असा की समजा एखादी ऑडियन्स तुमचे व्हिडिओ युट्यूबवर कधीच पाहते, तर त्या प्रेक्षकाला तुमचे व्हिडिओ कमी प्रमाणात किंवा दिसणारही नाही. युट्यूब ॲप त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असते, पण ते नियमितपणे युट्यूब वापरत नाही किंवा कधीच उघडतात. तर आता ज्यांनी लो हिस्ट्री असेल त्यांनी कधी-मधी युट्यूब ओपन केलं तर त्याची होम पेज ब्लॅक दिसू शकते. आता अनेक क्रिएटर्सचे व्हिडिओ होम पेजवर जातात आणि त्यातून त्यांना व्ह्यूज मिळतात. पण जी ऑडियन्स कधीच युट्यूब ओपन करते त्यांना होम पेज ब्लॅक दिसते. त्यामुळे क्रिएटर्स व्ह्यूजवर परिणाम होऊ शकतो. व्ह्यूज कमी येऊ शकतात. पुढचे अपडेट आहे तर युट्यूबने कमालच केली आहे. त्यांनी क्लिप फीचरच काढून टाकले आहे. काही दिवसापूर्वीच हे अपडेट आले आहे. म्हणजेच काही महिन्यापूर्वी क्लिप फीचर आले होते. लोक काय करायचे, एखाद्या मोठ्या व्हिडिओमधून छोटासा क्लिप कापून तो व्हायरल करायचे आणि जेव्हा तो क्लिप व्हायरल व्हायचा तेव्हा प्रेक्षक मुख्य व्हिडिओ पाहायलाही यायचे. पण आता तुमच्या व्हिडिओ खाली असलेले क्लिप फीचर त्यांना काढून टाकण्यात आले आहे. म्हणजे आधी जो फ्री प्रमोशन होता तो आता बंद झाला आहे. आता तुम्ही फक्त शॉर्ट वगैरे रिमिक्स करू शकता, पण क्लिप फीचर बंद करण्यात आले आहे. जर कोणाला काही पाठवायचे असेल तर आधीसारखी जुन्या वेळेत टाइम स्टॅम्प असलेली गोष्ट पाठवायचो तसेच पाठवावे लागेल, पण आता तुम्ही क्लिप कट करू शकत नाही. हा अपडेट इतका वाईट आहे की तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज येतील आणि वॉच टाइम ही पूर्ण होणार नाही. युट्यूब मध्ये एक आधी स्टुडिओ मध्ये फीचर होते. लोक त्यातून व्हिडिओची समरी सारांश घेत असायचे. जर हवे असेल मराठीत पूर्ण समजावूनही सांगू शकतो आणि लोक व्हिडिओ स्किप करून पुढे जात होते. या ॲक्स स्टुडिओ बद्दल खूप लोकांनी आवाज उठवला होता की ते बंद करावे, पण ते बंद केले नाही. उलट आता
ग्लोबली जगभर सुरू केले आहे. म्हणजे आता संपूर्ण जगात ते एक्सपांड केले आहे. आता ते जगभर सुरू झाले आहे. प्रत्येक देशात आक्स व्हिडिओ असेल. त्यामुळे जर तुमचा व्हिडिओ खूप जास्त मनोरंजक, इंटरेस्टिंग आणि आकर्षक इंजिनिअरिंग नसेल तर लोक समरी व्हिडिओमध्ये जाऊन त्यांची समरी पाहतील आणि मग लोक पूर्ण व्हिडिओ पाहणार नाहीत. जर वॉच टाइम आणि ऑडियन्स रेटेशन कमी असेल तर त्याचा परिणाम व्हिडिओ होईल. हवे असल्यास मी हा यूट्यूब अपडेट नेमका काय आहे ते सोप्या मराठीत समजावून सांगू शकतो. जर वॉच टाइम आणि ऑडियन्स रेटेशन कमी झाले तर व्ह्यूज सुद्धा कमी येतील. बाकी तुमचे याबद्दल काय मत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन टॉपिक सह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.